नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याच्या महिलांवरील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. खबरदार पुढारी दैनिकाचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यांनी थेट अशोक खरात महिलांना योनिशुद्धीकरण करावे लागेल असे म्हणायचे. खेमनार यांच्या मते अशोक खरात यांनी 200पेक्षा अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले असावे असा अंदाज आहे. या महिलांपैकी बहुतांश उच्च शिक्षित, सरकारी अधिकारी आणि राजकीय घराण्यातील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खरात स्वतःला देव म्हणून महिलांना फसवायचा. मी देव आहे, तुझं आयुष्य चांगलं करायचं असेल तर मी तुझे योनीचे शुद्धीकरण करेल असे सांगून तो महिलांना स्वतःचे मूत्र प्यायला लावायचा असा खळबळजनक आरोप खेमनार यांनी केला आहे. संमोहन किंवा गुंगीचे औषध देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची चर्चा असतानाही हे अत्यंत घृणास्पद आणि अघोरी कृत्य त्यांनी केल्याचे खेमनार सांगतात. अशोक खरात यांची इतर फसवणुकीचे प्रकरणे देखील समोर आली आहेत. एका व्यावसायिकाला धंद्यात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी खरातकडे गेला. खरातने त्याला खोटी रत्ने विकली, एक 3.5 लाखाला आणि दुसरी 2 लाखाला. नंतर ही रत्ने खोटे असल्याचे समजले. खरात स्त्री पुरुषांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. एका बड्या उद्योजकाला दुसऱ्या महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला गर्भवती असल्याचे खोटे सांगून त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करून 20 कोटी रुपये उकळले असा दावाही खेमनार यांनी केला आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.